बाय वॉल्टर दिला मेयर. आता ह्या पोयम मध्ये जे लेखक आहे त्यांनी स्वतःचं एक इमॅजिनरी जग बनवलं आहे, खूप सुंदर. आणि ह्या पोयम मध्ये त्यांनी एका लहान मुलाचं इमॅजिनेशन केलं आहे की तो जर राजा झाला या तारतरीत देशाचा किंवा राज्याचा, तर ते राज्य कसं असेल. तर ह्या कवितेत हरवून जाण्यासारखं वाटतं. तर चला आपण एक एक लाईन समजून घेऊया आणि ह्या पोयमची मजा घेऊया. If I were Lord of Tartary, myself and me alone, म्हणजेच जर मी ह्या राज्याचा राजा असून, मी आणि फक्त मीच ह्या राज्यात असेल. My bed should be of ivory. Ivory म्हणजेच हत्तीचा दात, elephant's teeth. Okay? Of beaten gold my throne. Beaten gold म्हणजे जेव्हा गोल्ड बनवतात तेव्हा जे गोल्डस्मिथ असतात ते ठोकून ठोकून गोल्ड बनवतात, तर तसं त्याचा थ्रोन म्हणजे सिंहासन, त्याचा जो बसेल ते थ्रोन पूर्ण सोन्याचं असेल. अँड इन माय कोट शुड पीकॉक्स फ्लॉन्ट. अँड इन माय फॉरेस्ट टायगर्स हॉन्ट. जे माझं कोट आहे, कोट म्हणजे जे दरबार आहे माझं, त्याच्यात पिकॉक नाचतील, मोर नाचतील. अँड इन माय फॉरेस्ट टायगर्स हॉन्ट. टायगर्स माझे जे जंगल असतील, माझे जे जंगल असतील त्याच्यात टायगर्स घाबरवतील सगळ्यांना. अँड इन माय पूल्स ग्रेट फिशेस स्लांट द्या फिन्स अथवर्ड द सन. जे माझे पूल्स असतील, स्विमिंग पूल्स किंवा मोठे पूल्स, तलाव, त्याच्यात फिशेस हे स्लांट म्हणजे स्विम करणार. द्या फिन्स अथवर्ड द सन म्हणजे त्यांचे फिन्स सूर्याप्रमाणे चमकतील, अक्रॉस म्हणजे पूर्ण चमकतील सूर्याप्रमाणे. If I were Lord of Tartary, trumpeters every day to every meal would summon me and in my courtyard bray. तर ह्याचा अर्थ असा आहे की जर मी राजा असतो टाटरीचा, तर ट्रम्पेटर्स म्हणजे तुतारी वाजवणारे हे दिवसभर घोषणा केली असती, मी जेवताना घोषणा केली असती, मी उठताना घोषणा केली असती, ट्रम्पेट्स वाजवले असते. टू एव्हरी मील वुड समन मी म्हणजे जेव्हा पण माझं जेवण असतं तेव्हा सुद्धा ट्रम्पेट्स वाजले असते. इन माय कोर्टयार्ड ब्रे म्हणजे माझा जे राजदरबार आहे त्याच्यामध्ये. अँड इन द इव्हनिंग लॅम्प्स वुड शाईन येलो ॲज हनी रेड ॲज वाईन. संध्याकाळ झाली की सगळीकडे दिवे लागले असते, कसे, हनीच्या कलरचे येल्लो आणि वाईनच्या कलरचे रेड. वाईल हार्प अँड फ्लूट अँड मँडोलाईन मेड म्युझिक स्वीट अँड गे. जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे, बासुरी, हार्प, मँडोलाईन, हे सगळे वाजले असते आणि पूर्ण जे माहोल आहे, जे आजूबाजूचं सगळं गे, स्वीट अँड गे म्हणजे एकदम आनंदी वातावरण झालं असतं. If I were Lord of Tartary, I'd wear a robe of beads. White and gold and green they'd be. ठीक आहे, आता मी जर राजा असतो तर माझं जे रोब आहे, ओके, रोब म्हणजेच जे जगा आहे ते पूर्ण बीड्सनी भरलेलं असेल, म्हणजे सोनं, चांदी किंवा मग खडे जे ग्रीन आहेत, ओके, ते पूर्ण भरलेलं असेल. अँड क्लस्टर्ड थिक ॲज सीड्स. जेवढे बीज असतात तसे क्लस्टर्ड म्हणजे पूर्ण समूहच असेल, पूर्ण माझ्या जाग्यावरती सगळे बीड्सच असतील. अँड एअर शुड वेन द मॉर्निंग स्टार आय डॉन माय रोब अँड सिमिटार. म्हणजेच जेव्हा सकाळी मॉर्निंग स्टार हे कोणाला म्हटलं आहे त्यांनी, सूर्याला. तर जेव्हा सूर्य येईल त्याच्या आधीच मी माझा झगा आणि सिमिटार म्हणजे एक छोटीशी तलवार अशी, हे बघा मी फोटो टाकला इकडे, ओके, अशी तलवार घेऊन मी तिकडे सूर्याच्या आधीच पोहोचील. अँड झेब्रा 7 शुड ड्रॉ माय कार थ्रू टाटरी डार्क ग्लेड्स. आता झेब्रा 7, आता युजली सगळ्या राजांकडे घोडे असतात, तर इथे यांनी इमॅजिन केलं आहे की मला झेब्रास पाहिजे आहे, माझं जे रथ आहे ते चालवण्यासाठी झेब्रास पाहिजे आहेत. ओके, थ्रू डार्क ग्लेड्स म्हणजे जे जंगल आहे, रात्रीचं चालण्यासाठी झेब्रास माझे रथ चालवणार पुढे. ओके. लॉर्ड ऑफ फ्रूट्स ऑफ टाटरी हर रिव्हर सिल्वर पेल. आता हे लॉर्ड ऑफ फ्रूट्स ऑफ टाटरी म्हणजे टाटरीचा राजा. रिव्हर सिल्वर पेल, हर इकडे त्यांनी जे लँड आहे, जे टाटरी आहे त्याला हर म्हटलं आहे. आपण कसं बोलतो आपल्या देशाला माता किंवा आई, तसं त्यांनी त्या टाटरीला म्हटलं आहे सिल्वर पेल म्हणजे तिची जी नदी आहे ती पूर्ण चांदेरी रंगाची आहे. लॉर्ड्स ऑफ हिल ऑफ टाटरी ग्लेन थिकेट वुड अँड डेल.
तर हे सगळं इमॅजिन आहे. ग्लेन म्हणजेच खोल दरी, टिकीट म्हणजे ग्रुप ऑफ बुशेस, वुड अँड डेल. हे सगळं खूप सुंदर असणार असं तो म्हणतोय. अ फ्लॅशिंग स्टार्स, अ सेंटेड ब्रीज. फ्लॅशिंग स्टार्स म्हणजे ते जे तारे चमकतायत आकाशात आणि जे हवा वाहते आहे त्याच्यात पण एक छान मधुरसा सुगंध असेल. हा ट्रेम्बलिंग लेक लाईक फोमलेस सीज. आता जी तिची सीज आहे, लेक लाईक म्हणजे लेक कशी शांत असते तसं फोमलेस. फोमलेस म्हणजे जो जेव्हा आपण समुद्र किनाऱ्यावर जातो तिथे लाटा येतात तर ते फोम तयार होतं. तर त्याच्या जी सी आहे तिकडे फोम नसणार, एकदम शांत समुद्र असणार. ह ब्राईट डिलाइटेड सिट्रॉन ट्रीज. जे झाडं असणार तिकडे सिट्रॉनचे ते पण एकदम सुंदर असणार. ह बर्ड डिलाइटिंग सिट्रॉन ट्रीज. त्याच्यावर खूप सारे पक्षी बसणार. इन एव्हरी पर्पल वेन. तर आजूबाजूचं सगळं परिसर पर्पल असणार. हे सगळं इमॅजिनेशन आहे त्याचं. तर तुम्हाला पोयम कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी पूर्ण पोर्शन एक्सप्लेन करणार आहे. थँक्यू. बाय.